नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना साता लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होईल अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। या योजनेअंतर्गत 92,36,000 शेतकऱ्यांना लाभ होणार असून त्यासाठी एकूण 1,932 कोटी 72 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। शेतकऱ्यांनो, केवायसी केली का नमोचा हप्ता मिळणार? राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे। नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, सविस्तर अपडेट पुढे बघूया। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 44,000 कोटींचे पॅकेज दिले, अजित पवार यांची माहिती। दिवाळीनंतर पुन्हा नुकसान झाल्यानंतर 11,000 कोटींचे पॅकेज जाहीर केले, दोन्ही मिळून 44,000 कोटींची मदत, अजित पवार यांनी दिली माहिती। शेतकरी कर्ज वसुली स्थगित, राज्य सरकारकडून वर्षभरासाठी दिलासा। राज्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांची शेती संबंधित कर्ज वसुली 1 वर्षासाठी स्थगित करत राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला असून आता राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। कर्ज वसुली आता 1 वर्षासाठी स्थगित करण्यात आली। अतिवृष्टीने बुजलेल्या विहिरींची दुरुस्ती आता होणार झटपट। राज्यामध्ये अतिवृष्टीने बुजलेल्या विहिरींची दुरुस्ती तात्काळ व्हावी यासाठी रोजगार हमी विभागाने 18 कोटी रुपयांचा निधी वितरित केला असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांच्या विहिरींचे नुकसान झाले होते तर अशा शेतकऱ्यांना आता मदत मिळण्यास सुरुवात। आता सेनारा चक्रीवादळाचा धोका, ताशी 100 किलोमीटर वेगाने येत आहे संकट। देशातील अनेक राज्यांना सतर्कतेचे आव्हान या ठिकाणी करण्यामध्ये आले आहे। पाऊस गेला असं वाटत असताना पुन्हा देशातील काही राज्यांना पावसाचा तडाखा बसण्याची दाट शक्यता। शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे पाप राज्य सरकारने केले, कर्जमाफीची वेळ कधी येणार आहे असा प्रश्न विचारत शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे पाप या सरकारने केल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे। राज्यातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची प्रतीक्षा होती, नेमकी कर्जमाफी कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष। 91 बिबटे पिंजऱ्यामध्ये पण ते सोडायचे कोठे, वन विभागाकडे पेच। राज्यातील सर्वच रेस्क्यू सेंटर झाले हाऊसफुल। सध्या जर बघायला गेलं तर बिबटे सोडायचे कोठे असा प्रश्न। राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कांदा चाळ उभारणी घटकाच्या अनुदानामध्ये झाली वाढ, शासन निर्णय निर्गमित, लाभार्थ्यांना दिलासा मिळणार। कांदा चाळ उभारणी घटकाच्या अनुदानात वाढ, 16 लाख शेतकऱ्यांना मिळाले अनुदान। राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत असून नाशिक विभागातील 16 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 903 कोटी रुपयांचा निधी जमा झाला असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। त्याचबरोबर अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होत आहेत, सविस्तर अपडेट पुढे बघूया। पावसानं जमीन खरडली, सरकारकडून माती गाळ मुरुम मोफत मिळतंय। शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार। कापूस खरेदीला वेग, राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे। भारतीय कापूस महामंडळाच्या खरेदी केंद्रावरती आवक दिवसेंदिवस वाढत असून हमीभावाने खरेदीला आता चांगलाच वेग मिळत आहे। कांदा दरामध्ये घसरण सुरू, शेतकरी आर्थिक संकटामध्ये। अतिवृष्टीमुळे 30 ते 40% कांदा खराब, शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा कायम। खरंच 52 लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्या आहेत का? लाडक्या बहिणींसाठी सरकारकडून मोठा खुलासा। प्राथमिक छाननीमध्ये 52 लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्या असल्याची माहिती समोर आली होती। याबाबत सरकारकडून आता खुलासा करण्यामध्ये आला असून ही बातमी या ठिकाणी खोटी असल्याचं स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलं। सोलापूर जिल्ह्यातील लाखोहून अधिक शेतकरी अद्याप देखील भरपाईपासून वंचित। सप्टेंबरमधील अतिवृष्टीला 2 महिने उलटून गेले तरी देखील जिल्ह्यातील 1,12,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील 1 रुपया सुद्धा जमा झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले होते की नुकसान भरपाईच्या लाभासाठी, अनुदानाच्या लाभासाठी
फार्म आयडी असणे अत्यंत आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांकडे फार्म आयडी नसेल तर अशा शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून ई-केवायसी करण्याचे देखील आव्हान करण्यामध्ये आले होते। आता बहुतांश शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती अद्याप देखील 1 रुपया सुद्धा जमा झाला नसल्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वारंवार केवायसी करण्याचे आव्हान या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे। जर तुम्ही देखील केवायसी केली नसेल तर तात्काळ केवायसी करून घ्या। केवायसी केली की लगेच तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा करण्यात येतील। सोयाबीनसाठी बाजारभाव वाढीची आशा। बाजारामध्ये सोयाबीनचे भाव 4700 ते 4800च्या दरम्यान स्थिर असतानाही शेतकऱ्यांना बाजारभाव वाढीची सध्या मोठी आशा बघायला मिळत आहे। सध्या जर बघायला गेला तर दरामध्ये आणखीन वाढ होईल असं शेतकऱ्यांना वाटत आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 350 कोटींची मदत। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा। शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे बघूयात। सध्या तरी आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू असल्यामुळे आता शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी मोठा दिलासा या ठिकाणी मिळत आहे। सध्या जर बघायला गेलं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या 5 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत डेबिटच्या माध्यमातून 350 कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यामध्ये आला असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळाला। नाशिक जिल्ह्यातील 6.5 लाख शेतकऱ्यांनी केली ॲग्रिस्टॅगची नोंदणी। शेतकऱ्यांपर्यंत डिजिटल माध्यमातून विविध योजना पोहोचणार। सध्या जर बघायला गेलं तर शासकीय योजनांच्या लाभासाठी ॲग्रिस्टॅगची नोंदणी अत्यंत आवश्यक आहे। त्यानुसार शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे देखील आव्हान करण्यामध्ये आले होते। शासकीय योजनांच्या लाभाकरिता ॲग्रिस्टॅग नोंदणी महत्त्वाची। मी मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ग्वाही। सध्या जर बघायला गेलं तर आता लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। महाडीबीटी पोर्टल ठप्प। अनेक योजनांची अनुदान रखडले। शेतकरी आले अडचणीमध्ये। महाराष्ट्र शासनाच्या विविध शासकीय योजनांच्या लाभासाठी कार्यरत असलेले महाडीबीटी पोर्टल काही दिवसांपासून बंद पडले असल्यामुळे आता या ठिकाणी शेतकरी अडचणीमध्ये सापडले असल्याचे बघायला मिळत आहेत। अनेक योजनांचे अनुदान रखडलेले आहे। शेतकरी कर्जमाफीवरती सरकार लवकरच निर्णय घेणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। राज्यातील शेतकऱ्यांच्या तब्बल 27,000 कोटी रुपयांच्या कृषीपंप वीज बिल माफीचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून तसेच पुढील काळामध्ये गरीब शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा देखील निर्णय लवकरच घेण्यामध्ये येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। सध्या जर बघायला गेलं तर आता सरकारच्या माध्यमातून कर्ज वसुली करण्यासाठी देखील स्थगिती देण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे। राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितले की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही 30 जून 2026 पर्यंत होणार आहे। शेतकऱ्यांना वाटत होतं की लवकर कर्जमाफी होईल, मात्र राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितले की कर्जमाफीपेक्षा सध्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि पीक विम्याची रक्कम देणं अत्यंत आवश्यक आहे। त्यानुसार डायरेक्ट आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम ही जमा करण्यामध्ये येत असून कर्जमाफीचा निर्णय हा सरकारने पुढे ढकलला आहे। कर्जमाफी ही आता राज्यातील शेतकऱ्यांची 30 जून 2026 पर्यंत होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही। मोठी बातमी। शेतकऱ्यांना नमो किसान योजनेचा हप्ता डिसेंबरमध्ये मिळणार। आचारसंहिता असल्यामुळे हप्त्यास होत आहे विलंब। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। खरं तर हप्ता लवकर जमा होणार होता, मात्र आचारसंहिता असल्यामुळे हप्ता वाटप होण्यास विलंब होत असून आता डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांना 1 रुपये किलोनं केळी विकण्याची वेळ। शहरामध्ये 1 डझनला 60 ते 70 रुपयांचा आहे दर। सध्या देशातील केळी उत्पादक शेतकरी संकटामध्ये आहेत, कारण की केळीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता घट झाली आहे। सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांना 1 रुपये किलोनं केळी विकण्याची वेळ आली असून शहरामध्ये 1 डझनला 60 ते 70 रुपयांचा दर। माकड पकडा 600 रुपये मिळवा। उपद्रवी माकडांना पकडून जंगलामध्ये सोडणार। मानवाबरोबरच्या वाढत्या संघर्षावरती सरकारचा उपाय। सध्या जर बघायला गेलं तर माकड पकडण्यासाठी आता 600 रुपये या ठिकाणी मिळणार असल्याची माहिती।
अतृष्टी रब्बी हंगाम अनुदानाचे 918 पैकी 553 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाचे या ठिकाणी वाटप करण्यामध्ये येत असून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 553 कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यामध्ये आला आहे. त्याचबरोबर KYC अभावी बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नसल्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना KYC करण्याचे देखील सरकारच्या माध्यमातून आव्हान करण्यामध्ये येत आहे. आतापर्यंत 553 कोटी रुपये वाटप. कृषी समृद्धीचे नियोजन ठरले दुबळे. पूर्वसंमती पत्रांची खैरात. मात्र एकाही योजनाला पैसे मिळणार असे चित्र आहे. कृषी क्षेत्रामध्ये भांडवली गुंतवणूक वाढवण्याच्या नावाखाली वाजत गाजत आणलेल्या कृषी समृद्धी योजनेचे नियोजन अतिशय दुबळे ठरले असल्याचे सध्या बघायला मिळत आहे. आर्थिक वर्ष संपण्यास अवघे 4 महिने बाकी असताना योजनेसाठी निधी या ठिकाणी अद्याप देखील मिळाला नाही. निधीच्या अपेक्षेने राज्यभर वाटलेल्या पूर्वसंमती पत्रांचे पुढे काय होणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. सोयाबीनला रेड सिग्नल. दिवसेंदिवस बदलणाऱ्या हवामानाचा थेट फटका आता सोयाबीन खरेदीवरती बसत आहे. केंद्रावरती स्वीकारलेले सोयाबीन वखरांकडून आर्द्रता वाढल्याच्या कारणावरून नाकारले जात असल्यामुळे आता शेतकरी चिंतेमध्ये आहेत. रंग बदल आणि जादा ओल्यामुळे हमीभाव खरेदीची प्रक्रिया सुरळीत होत नसल्यास देखील सध्या आपल्याला बघायला मिळत असल्यामुळे शेतकरी अडचणीत आली. एकाच रोपाला वांगी आणि टोमॅटो किंवा बटाटे आणि टोमॅटोचे दुहेरी पीक घेता येईल. नितीन गडकरी यांनी सांगितले. तंत्रज्ञान AI तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती क्रांती घडून येऊ शकते आणि शेतकऱ्यांचे आयुष्य देखील बदलू शकते. एकाच रोपावरती वांगी आणि टोमॅटो किंवा बटाटे आणि टोमॅटोचे दुहेरी पीक घेता येईल. नितीन गडकरी यांनी सांगितले. तंत्रज्ञान. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्च उत्पन्नाचे गणित जुळता जुळेना. मागील काही वर्षांमध्ये शेतीचा उत्पादन खर्च वारेमाप वाढला असून त्या तुलनेमध्ये शेतमालाचे भाव वाढले नसल्यामुळे आता राज्यभरातील शेतकऱ्यांच्या या ठिकाणी वार्षिक उत्पन्नाचे ताळमेळ आपल्याला बघायला मिळत आहे. एकंदरीत जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. एकीकडे या ठिकाणी खतांच्या आणि बियाणांच्या दरामध्ये वाढ झाली आहे, मात्र दुसरीकडे शेतमालाला चांगला दर मिळत नसल्याचे चित्र. केळीला हमीभाव देण्याची मागणी. शासनाने केळी पिकाला हमीभाव द्यावा अशी मागणी अखिल भारतीय बनाना महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक सचिन कोरडे यांनी केली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. सध्या जर विचार केला तर केळीच्या दरातील घसरणीमुळे आता शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अक्षरशः शेतकऱ्यांना 1 रुपयाने या ठिकाणी केळी विक्री करावी लागत असल्यामुळे शेतकऱ्यांचे आता आर्थिक मोठे नुकसान या ठिकाणी होत आहे. शेतकऱ्यांना KYC केली का? नमो हप्ता मिळणार आहे. राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया ही आता सुरू करण्यामध्ये येत असून आता शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे. नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती. त्यातच अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही. राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रत्येकी आता 2000 रुपयांची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच आता हप्ता जमा होणार असल्याची महत्त्वाची माहिती. राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार. शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला आता स्थगिती देण्यामध्ये आली असल्यामुळे आता या ठिकाणी शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. थंडी कमी, उन्हाचा चटकाही वाढला. राज्यामध्ये बहुतांशी भागामध्ये तापमानामध्ये झाली वाढ. राज्यातील किमान व कमाल तापमानामध्ये वाढ झाली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. एकंदरीत जर बघायला गेलं तर आता राज्यामध्ये थंडी कमी झाली असून तापमानामध्ये काहीशी वाढ झाली आहे. आयात धोरण शेतकरी ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने समतोल हवे. कृषी मंत्री चव्हाण. आयात धोरण शेतकरी ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने समतोल हवे असे प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी केले आहे. ऊस दर प्रश्नावरील बैठक निष्फळ. शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये माजलगाव तालुक्यातील अपडेट बघायला मिळत आहे. ऊस दर वाढीचा प्रश्न आता चांगलाच या ठिकाणी तीव्र झाला असून आता शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये बघायला मिळत आहेत. ऊस दर प्रश्नावरील बैठक या ठिकाणी निष्फळ झाली असून आता शेतकऱ्यांनी या ठिकाणी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये शेतकरी. महत्त्वाची बातमी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 44,000 कोटींचे पॅकेज दिले असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती गेले काही दिवस झालं नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होत असून आता लवकरच पीक विम्याची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती.
तर शेतकरी मित्रांनो, प्रत्येक महत्त्वाची बातमी पाहिली आहे. बातम्या कशा वाटल्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तुमचा जिल्हा देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.